बसून गाली थोडं हसून हातामध्ये हात रे देऊ चला हातामध्ये हात रे देऊ चला जाऊ बाई लग्नाला जाऊ बाई लग्नाला लग्नामध्ये जाऊ गंमत थोडी पाहू लग्नामध्ये जाऊ गंमत थोडी पाहू वाटेल तेवढं खाऊ आनंद सारा घेऊ तू मैं पाहू सारे चला तू मैं पाहू सारे चला जाऊ बाई लग्नाला जाऊ बाई लग्नाला। अगं आहे आपल्याला लग्नाचा पत्ता बाल गंधर्व लगीन कार्यालय असा दिला होता नाही का पेपरात? ते बघ आहे समोरच बाल गंधर्व मध्ये रेडिओ वाजायला लागले गेली माझी वाचा देवा द्या मला मुखा त्या महिला हो याला मुखा दिल्यावर मला वाचा येणार होय उलट मी वाचात जाईल म्हणतो हाय का नाही गाय आय आता होती कुठे गेली हो आमच्या आईला कोणी पाहिलं का ठीक आहे आता आमच्या आईचा फोटो दूरदर्शनवर देतो आपण यांना पाहिलं का मध्ये त्या महिला हो ए मुर्द्या खाली ये मी माणसात बसल्या गंमतच आमच्या आईची मग आहे मी कशावर उभा आहे स्टेजवर अगं आहे स्टेजवर उभं राहून भाषण द्यायला मी काय खासदार का आमदार का महिला मी खरंच स्टेजवर उभा आहे पण तुम्हाला सांगतो निवडून निघाल नाही लागणार तुम्हाला सांगून ठेवतो तू आता खालती तूच कमी वरती येऊ नको मीच घालवतो पण आहे लग्नाला सुरुवात करा म्हणून बेन घोडी लगीन पार पडूपर्यंत मी आणि माझी आहे अजिबात खुर्चून हलणार नाही हाय नाही काय एवढं डोळं मोठं करून बघायला काय झालं माझ्याकडं मी आलो खाली आहे लग्नाला सुरुवात करा म्हणून लगीन आणि लग्नाला आलेली मंडळी चला जाऊ बाई लग्नाला या एक पात्री प्रयोगामध्ये आपलं सर्वांचं स्वागत असो तर म्हणजे तुम्हाला हात जोडून मी माझ्या चला जाऊ बाई लग्नाला या एक पात्री प्रयोगाला सुरुवात करीत आहे वर्तमानपत्रामध्ये जाहीर केलेल्या नामदेवाच्या लग्नाचं आमंत्रण सर्वांना मिळालं आता लग्नाला जायचं सगळं घरच नाठावलं लग्नाला आता नको कोणाला म्हणायचं लगेच बाबू नाटावला त्याच बघून गोट्या नाटावला आणि सगळ्याच बघून चिंगापणे शेंबूड वडत लग्नाला जायला नाटावले तेवढे त्यांच्या एका घरासमोरून एक भाऊरूपी नारायणरावाच्या लग्नाला निघाला होता हा सारा गडबड घोटाळा त्याच्या कानावर पडला आणि तो चटकन म्हणाला मुलं बांधा खांबाला कुत्री घ्या काकला आणि चला जाऊ बाई लग्नाला बाप रे बाप नामदेवाच्या लग्नाला सगळं पुन्हा धुवून आलंय काय हो मंडळी आमंत्रण नक्की मिळालं होतं का बिना आमंत्रणाचंच लग्नाला का शेजाऱ्यानं दिलं मला तर अजिबात वाटत नाही कोण बिना आमंत्रणाचा आला असेल कारण मंडळी लगीन कार्यालयाच्या दाराशी तुमच्या स्वागतासाठी एक पाहुणा उभा आहे तो पाहुणा काय तिकिटाची निमंत्रण पत्रिका दाखवल्या बिगर तुम्हाला थोडीशी सोडणार आहे त्यासाठी मंडळी 30, 40, 50, 60, 70 रुपयाचा आहेर ठेवून वधूवर असा आशीर्वाद देण्यासाठी लगीन मंडपात हजर राहायचे लग्नाच्या आमंत्रणाला मान देऊन आलेल्या मंडळीचा मी शतशः ऋणी आहे जगा वेगळा लगीन सोहळा मराठमोळा पाहायला विसरू नका उद्या शेजाऱ्यानं घरी गेल्यावर विचारलं लगीन कसं काय झालं तर सांगायचं मंडळी चांगलंच झालं मग आप्पाचा मुलगा नामदेव त्याच्या लग्नाला निघायचं मंडळी जाऊया लग्नाला मग चला तर जाऊ बाई लग्नाला या एक पात्री प्रयोज लेखक ज्योतिकुमार कोसारीकर सादर करते ज्योतिकुमार कोसारीकर प्रयोगाला प्रारंभ होण्यापूर्वी त्याचं थोडक्यात कथानक असं
आमच्या मानदेशातले खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये गरीब शेतकरी आहे. शेतकऱ्याचं नाव आहे आप्पा. आप्पाला 2 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. त्या सर्वांचं लगीन झालेलं आहे. त्यांचा चुगुरा म्हणजे पोरं ठोर. आणि या बटाट्याच्या चुगुरामध्ये आप्पाचा मुलगा नामदेव थोडा हुशार आहे. त्याच्या घराच्या शेजारीच त्याचा मामा श्यामराव पिऊन राहतो. लाड करता करता शाळेत जाऊ लागला. जिथपर्यंत शिक्षण होतं तिथपर्यंत वर्गात नापास न होता पास झाला. आणि तिथलं शिक्षण संपल्या लाडक्या नामदेवानं शहरामध्ये इंग्रजी शिक्षण शिकायला जायचा हट्ट धरला. आणि घरची परवानगी मिळाल्याबरोबर शिक्षणाचे उड्डाण तालुक्यात न टाकता डायरेक्ट शहरात टाकले. आणि इंग्रजीचं शिक्षण घेता घेता पूर्णपणे बदलला. मोटर गाड्या, तरतऱ्याची इमारती, माणसाची नुसती खेचाखेची, गुडघेच्या वरती फॅशन करणाऱ्या पोरी, बुहुया कोरलेल्या फॅशनवाल्या पोरी, बॉबी कट केलेल्या फॅशनवाल्या पोरी, अशा फॅशन करणाऱ्या पोरी पाहून ना मागका सारा वेळा झाला. आणि त्याला असं वाटू लागलं की एखाद्या सामान्य पोरीशी लगीन करण्यापेक्षा एखाद्या धन्नाड्या बापाच्या पोरीशी लगीन करावं आणि आपण करोडपती व्हावं असं वाटत होतं. नामदेव ज्या कॉलेज शिकत होता त्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी अमेरिकन उद्योगपतीची पोरगी आली होती. शिकता शिकता तिच्या शिक्षणात पडला आणि तिथंही नापास न होता पास झाला. म्हणजे तिच्या प्रेमात पडला. इतका पडला तिच्या प्रेमात गळ्या इतका बुडला. दोघांनी मनामध्ये पक्का विचार केला, लगीन करीन तर एकमेकाशीच, अशी मनाची खुणगाट बांधून दोघंही आपापल्या घरी परतले. आपण अशी कल्पना करा की आपणचं घर आहे ती जुन्या पद्धतीचं दगड मातीनं बांधलेलं अटकणी माळी आहे. माळीच्या पुढच्या अंगाला छप्पर उतरलंय. हे छप्पर पानसरा गव्हाच्या काढाने शेकरलेलं आहे. त्याला किल्ल्यासारखा भला मोठ्याच्या मोठा दरवाजा आहे. समोर वट्टा आहे. वट्ट्याला मस्त कट्टा केलाय. बाजूला मसर बांधायचा गोट आहे. गोटीच्या आजूबाजूला पोरात ठोराने केलेलं सुंदर नक्षीकाम आहे. माळीच्या एका कोपऱ्यामध्ये माचुळे, त्यावर जुनं पुराण साहित्य भरलेली लाकडाची भली मोठीच्या मोठी पेटी आहे. पेटीच्या एका बाजूला इतकं ओझं ठेवलंय, दुसऱ्या बाजूला टांगडवरती केलेलं आहे. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एक छोटासा चौकोनी देवारा आहे. त्यावर देवाधर्माचे फोटो आहेत. मग तो गणपतीचा फोटो, दुर्गामाईचा फोटो, मरीमाईचा फोटो, ज्योतिबाचा फोटो, सिद्धोबाचा फोटो, ह्याचा फोटो, त्याचा फोटो. या फोटोंची खेचाखेची देवाऱ्यावरती झालेले. त्या फोटोना कुंकू भंडार एवढा लावलाय तो बिरुबाई का मारुते हेच कळत नाही. गरिबी छाया घरावरती पसरलेले. नामदेव मम्मर नेतो वडील लग्नाच्या विचारपूससाठी त्याला बोलावून घेतात आणि इथूनच या प्रयोगाला सुरुवात होते. मसराचं शेण, घाण, भांडी, बासन, लोड, झाड, व्हाय, नव्व सगळी काम आटपून आत्ता बाई माझी आंघोळी झाली. आठवड्याचा आज बाई सोमवार, शेगावचा बाजार. मला बाजारला गेलो पाहिजे बाई. कालवणला बी काय नाही, मला परकर बी नाही, त्यांची बी छड्डी फाटली आहे, चिंगेली बी फराक नाही, बाब्याला बी छड्डी नाही शाळेची, आणि माझा गोट्या बत्र भोंगळाच आहे. आता मला बाजारला जायचं म्हटल्यावर ही साडी नेसते बाई. अगं शेवंत, जरा आलीस का बाहेर? हो आले 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 आले. साडी नेसते साडी. ही गुलाबी रंगाची साडी माझ्या गोऱ्या अंगाला लई छान दिसल नाही का वहिनी? आरशातील माझी सवत होय म्हणते की म्हटलं. अगं ऐकलंस का? हो, लगीन झाल्यापासून मी हेच शब्द ऐकते. अगं ऐकलंस का? बरं आले आले. 9 वारी साडीपेक्षा 6 वारी पातळ बरी बाई. नेसायचा त्रास नाही, फराफरा फेडायचा त्रास नाही.
अगं सकाळच्या काय लुगडं पळत तळलावलं जा येत्या अवस्थेत बाहेर. काय आहे त्या अवस्थेत म्हणजे आम्ही अशी परकरवरतीच बाहेर येऊ का? हा मग मी असलीच आहे आणि तसलीच अजिबात बोलू द्यायची नाही बघा. येऊ का परकरवरतीच बाहेर? येऊ का परकरवरतीच बाहेर? ये बघा ये बघा ये आले परकरवरतीच बाहेर. आपण बरीच पत्र लिहून नामदेवला कळवलं पण त्यांच्या एकाही पत्राचं उत्तर नाही. त्याची म्हणजे नामदेवच्या बापाची सहनशक्ती संपली आणि त्याला एका कडक भाषेमध्ये पत्र लिहिल्या सकाळच्या पहिल्या इष्टीनं नामदेव गावात उतरला आणि गावात उतरलेला आमच्या भावड्याकडं आमच्या बब्याचं लक्ष गेल्या आय भाज्याला गे आय भाज्याला आय भाज्याला गे आय भाज्याला. काय झालं तुला सकाळ सकाळपर्यंत बोंबलायला? काय झालं रे तुला सकाळ सकाळपर्यंत बोंबलायला शिमग्यात चुकल्यासारखा? आणि कुठाय रे भावड्या? आणि कुठाय रे भावड्या? तबाक मारी माझ्या देवळा कडा तबाक मारी माझ्या देवळा कडा तबाक मारी माझ्या देवळा कडा तबाक मारी माझ्या देवळा कडा. पैक रे बब्या नामाच आहे की जपळ आडवा. पोराच्या हातामध्ये सुटकेस घे जा पळ पळ पळ. आई आई मी छडी घाल आई आई मी छडी घाल. कोण बघायचंय तुला? जा पळ पळ. भावड्या भावड्या दिसत का माझ्याकडे? भावड्या भावड्या दिसत का माझ्याकडे? मी घेतो. अरे नको सुटकेस मध्ये ओझ आहे तू चल मोकळा माझी मी घेतो. अगं मम्मीवर मुलं आलं म्हणता म्हणता ऐक ना देवा बरं कळपातल्या हार नावाने घरची वाट चुकलास. माझी आठवण झाली का? का तुझ्या बाप्पाची आठवण झाली? हा का तुझ्या आजीची आठवण झाली? बर कोणाची तरी आठवण होऊ दे. आता आलायस तसा 7-8-10 दिवस राहूनच जा मग मुंबईला. अगं चंगे बघत काय उभारल्यास भावड्याला तांब्या भरून पाणी घेऊन ये. आणते. सुटकेस कडे बघत बघत बब्या भावड्याला म्हणाला भाड्या 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 मला येताना काय आणलंय? गोट्या तुला शाळेला जायला खाकी चड्या आणल्या. आया 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 मला आया आय मला भाड्यान काकी चढी आणल्या. आय मला भाड्यान काकी चढी आणल्या. चिंगे तुला नाही चिंगे तुला नाही. भावड्या पाणी भावड्या भावड्या मला काय आणलंय? माझ्या चिंगीसाठी फ्रॉक आणला हे घे. आया ग आया ग मला भावड्यान फराक आणलं. मी घाल लगेच शेंबडान घाण करू नकोस. दिवा बिवळ्याला घालायला होईल. पैसे अडका नसतो यायते वेळेला घ्यावं म्हटलं तर. घाल चिंगा मजा कर ग. मुंबईवरून भावड्यालीची बातमी आमच्या बबेच्या कानावर पडल्याबरोबर शिंबूड फराक फरवडत मनकट चाम चाम चमकावत पळत आल्या आल्या. भावड्या चंगेला फराक आणला बब्याला चड्या आणलं मला काय आणलं? गोट्या तुला सपर मला फारी नको मला बब्यासारखी चड्डे पाहिलं. अरे बाबा सपरी जा मला बब्यासारखी चड्डे पाहिलं. अरे सपर ही बघ हे सफर आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं. आई मला भाड्यान सफारी आणली. आई मला भाड्यान सफारी आणली. बघितलंस लय आगाव कार्ट आहे. एक वेळ पोरं बरी पण लय आगाव कार्ट आहे बघ. बरं तुझ्यासाठी साडी आणल्या कशी काय? कशाला उगीच पैसे खर्च केलंस रे नामदेवा? कशाला उगीच पैसे खर्च केलंस? ते बघ तुझी लाडकी आजी आली. एराम 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 आता आजीला बघायला. आता आजीला बघायला.
आलात आजीला बघायला? मी म्हणते माझ्या नातवांना येताना काय आणलंय? आजे, तुला जरीच लुगडं चोळी आणि तुझ्या आवडीची खायची चिमणी बिस्किटाची पिशवी घेऊन आलोय. बघितलंच का सुनबाई? बघितलंच का सुनबाई? अगं सगळं इसराल पण माझी चिमणी बिस्किटाची पिशवी माझा नातू अजिबात विसरणार नाही. बघ, अजिबात विसरणार नाही. सुनबाई, ए सुनबाई, आप्पा कुठं गेलाय ग? आप्पा कुठं गेलाय? ते काय मातोळच्या पायाजवळ बसले. आप्पा, ए आप्पा, एवढ्या कोपऱ्यात का बसला? एक फोडा. किती दिवसात ना पोरगा इकडं आलाय. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या सोडून एवढ्या कोपऱ्यात का जाऊन बसलाय? एक फोडा. त्यांना सवयच आहे. एखादा माणूस असा आलं की गप्पा म्याव माझ्या कोपऱ्यात जाऊन बसायचं. बरं नामा, सर्वांना काय ना काय आणलंस? तुझ्या बापासाठी काय आणलंस का नाही? हो, आणणार होतो. मग काय झालं? अगं बापाचा मुहूर्त निघाला नसल का? बापाचा मुहूर्त निघाला नसल. आत्ता कोपऱ्यात नावाज आला बघ. हे बघ नामा, त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस बघ. फिनामा, काय म्हणत होतास बरं? पत्रानं कुशाली कळणार होता असं काहीतरी म्हणत होतास की? परवा बाबांचं पत्र आलं होतं. पत्र काय म्हणालं होतं? थोडं महत्वाचं काम आहे त्या अवस्थेत गावाला निघून ये म्हणून. पिओ, मी म्हंटल असंच बोल असतं का पोराला? मी म्हणते असंच बोल असतं का पोराला? मी सकाळच्या बारी साडी नेसून आंघोळी करता बोलवल्यासारखं तुमचे बोलवण्याची कारण काय मी आत्ताच पाहते म्हटलं. लगीन झाल्यापासून पाहते मी तुमचे बोलवण्याची कारण. अगं बाय, एवढं डोळं मोठं करून बघायला काय झालं माझ्याकडं? अगं 100-60 पत्र लिहून कळवलं, पण त्याच्या एकाही पत्राचं उत्तर नाही. कसं बोलवायचं? मग असंच बोलवायचं असतं म्हटलं. नामाला एकांतात बसल्यावर मेरीची आठवण येते. आठवण आल्याबरोबर तिचा फोटो शोधायला लागतो. शोधता तुझा फोटो पाकिटामधून काढतो आणि मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं उद्गारतो. मेरी, आय लव्ह यू मेरी, आय लव्ह यू. माझी माधुरी दीक्षित, मी तुझा नेने. आय लव्ह यू मेरी, आय लव्ह यू. तू माझी सायरा बानू, मी तुझा दिलीप कुमार. आय लव्ह यू मेरी, आय लव्ह यू. तू माझी हेमा मालिनी, मी तुझा धर्मेंद्र. आय लव्ह यू मेरी, आय लव्ह यू. नामदेव बाबा, आता हिचा फोटो कुठं लपवावा? पाळण्यात नको. कोंबड्या बसतायत तिथं. माचुळच्या खाली नको गुस्सी माराय तिथं. आयडिया पाठीमागच लपवतो. नामदेवा, काय एवढा घामाघूम झालायस? घरामध्ये व्यायाम वगैरे करत होतास की काय? बाबा, मी व्यायामच करत होतो. तरी जेवढा घामाघूम झालायस? मगाशी माळीमध्ये कशाचा मुक्का घेतला आवाज येत होता? कशाच नाही बाबा. अरे ऐकून आमच्या कानाला बोळ घालतोस का? बाबा, मीच आतमध्ये मुक्याचं प्रॅक्टिस करत होतो. मुक्याचं प्रॅक्टिस? आणि त्याने घरामध्ये असलं कसलं? त्याच काय बाबा, आम्ही सगळ्या मुलांनी मिळून एक नाटक बसवलंय, मुखा घ्या मुखा. आणि या नाटकामध्ये माझा मेन रोल आहे मुख्याचा. त्याचं प्रॅक्टिस करत होतो. शाबास. अरे आमच्या 7 पिढ्यामध्ये आम्हाला असलं कधी जमलं नाही, पण तुला चांगलं जमलं प्रॅक्टिस. ठीक आहे, सुटलो एकदा. काय म्हणास? काय नाही बाबा, चालू आहे तुमचं.
बर तुला कशासाठी बोलवून घेतलाय काय माहिती आहे का काय कल्पना आहे का? काय नाही बाबा. अरे त्यासाठी तर तुला बोलवून घेतलंय. हे बघ तू चांगला शिकलाय सवरलायस आज उद्या 5-50च्या नोकरीला लागशील. पण त्याच्या अगोदर तुझ्या आजीचं वय होत आलंय. आमच्या डोळ्यात दिसत नाही. हा मी काय म्हणतोय या वर्षी तुझा आम्ही वाजवा म्हणतोय. वाजवायचं आणि माझं नाहीतर काय माझं? अरे वेडा झालाच का मुंबईला शिकायला जाऊन? हे बघ परवा तू यायच्या 2 दिवसा अगोदर तुझी रेवणाची आत येऊन गेली. पुरीच्या लग्नाचं काय करता म्हणून कर्ज आपली पाहुणा बिदा गेला चांगलाय. दोघा जोडा चांगला फर्स्ट क्लास लागतोय. आम्हालाही बहिणीच्या गावाला जायला वाईट होईल. कर्ज आपली तिचीच बोरगी. नको राहू दे. तुझ्या मामाची कर्जा चांगली शिकलेले सवरलेले दोघा जोडा चांगला फर्स्ट क्लास लागतोय. हा नको राहू दे. आता मला सांग आत्तीची बी नको मामाची बी नको. अरे मग कॉलेजमध्ये घोळबिळ केलास का? यू शट आता भाऊ मला फोटो खाली पडला. नामदेवा अरे तुझ्या टांगड्यामध्ये पडलेला फोटो पुरीचाच दिसतोय. मी म्हणतोय कुणाचा फोटो या? अरे असा घोण्या बैलाने मान घालून कोबाई सांग ना कुणाचा आहे? हा कुणाचा फोटो या? बाबा बाबा माझ्या कॉलेजमध्ये शिकायला का मुलीचा. कॉलेजमधील पुरीचा का? मगाशी घरामध्ये कोण नसताना चांगलं चाललं होतं तुझं प्रॅक्टिस नाही का? मुंबईला जाऊन हेच करतोच का? मास्तरांनी तुला हे शिकवलं का प्रॅक्टिसला? त्याच काय बाबा शिकता शिकता आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलो बाबा. घरची परवानगी मिळाली की आम्ही लवकरच लगीन करणार आहे. लगीन म्हणजे का तुला भातुकलीच्या खेळामधले भावलावलचा खेळ वाटला का? हा मला असलं लगीन मान्य नाही. बाबा मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला असलं लगीन मान्य नाही. मी तिच्याशिवाय राहू शकत आहे बाबा. काय चाललाय कालवा बाप लेकाचा म्हणते मी. मागापासून ऐकते मी काय चाललाय बाप लेकाचा कालवा. आणि माझ्या नामाच्या डोळ्यामध्ये पाणी. ए आपा त्याला काय वाईट वंगाळ बोलला बिल्लास काय रे बाबा? हा अगं आहे तुझ्या नातवानं चांगला पराक्रम केलाय मुंबईला शिकायला जाऊन. कसला पराक्रम म्हटलं? कसला पराक्रम म्हटलं? अगं आहे एका अमेरिकेला पुरीच्या प्रेमात पडलाय आणि तिच्याशी लवकर लगीन करायचं म्हणतोय. रे नामदेवा खराय का तुझा बा काय म्हणतोय ते? होय अजय मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मी तिला लग्नाचं वचन दिलंय. असं वेड्यासारखं रडायचं नाही बरं का? असं वेड्यासारखं रडायचं नाही बरं का? मी आई नव असं वेड्यासारखं रडायचं नाही बघ. आप्पा ए आप्पा त्याच्या पसंतीनं लग्न करतोय तर करू दे. अगं आहे समाज काय म्हणेल? समाज काही म्हणू दे. चांगलं केलं तरी समाज आणि वाईट केलं तरी समाज. दोन्ही डगर्जीवरती हात ठेवून उभा असतो हा समाज समाज समाज. मी माझ्या नातवाला लग्नाची परवानगी देते. हे बघा आप्पा आपला काळ वेगळा होता. आई वडिलांना मुलगी बघायची त्यांनीच पसंत करायची आणि नवरदेवांना नुसतं पाटावर जाऊन उभं राहायचं. पण आता तसं नाही. जमाना बदलला तशी पोरं बदलली. आलं का तुझ्या लक्षामध्ये आप्पा? आणि हे बघा मुलीच्या बापाला इकडं बोलावून घ्या. चांगला दिवस गाठून उरकून टाकू. लागा जावा तयारीला. आजी आज तू कमाल केलीस. आतून माझे फोटो बघ कमाल चालू दे तुझे प्रॅक्टिस बेन जाऊ बाई लग्नाला जाऊ
जाऊबाई लग्नाला गोठ्या काय बाबा? अरे बाब्या कुठे गेलाय? बाबा का बाबा? हा बाब्या, बाबा का बाबा? एका झनाट्या छड्डीवाली कर. काय म्हणत बाबा? इकडे इकडे. बाबा, बाबा का बाबा? मावण्या संघ गोट्या खेळतोया. गोटे खेळतोय का? ताबडतोब बोलवून घेऊन ये जा. पळ. जाते बाबा. बाबा बाबा मला बोलवलं का? अरे शाळेच्या नावानं बोम आणि गोटा खेळण्यात पहिला नंबर. हा, ते फळीवरचं ठेवलेलं पत्र घेऊन ये आणि माझ्या समोर भाईच लिहायला येतोय ना इंग्रजीतून लिहायला. मग काय मी 5वीत उगाच 3 वर्ष काढले ते. हुशारच माझ्या बहादरा. घेऊन ये फळीवरचं पत्र. अरे धांद्रटा, तुला फळीवरचं पत्र घेऊन ये म्हटलं होतं. पत्र कशाला घेऊन आलाच? बाहेर तुला काय भंगारवाला दिसला का? हा, हे बघ, जा फळीवरचं पत्र घेऊन ये. निव्वळ धांद्रट आहे कार्ट शेजारच्या काशीच्या पोरावान. आणलंस का पत्र? आणले बाबा. बस माझ्या समोर लिहायला. आता जे मी सांगतोय ते लिह. आता जे सांगतोय ते लिही तुम्हाला काय? आता जे सांगतोय ते लिही तुम्हाला काय? आता अचा एक ए, त्याला एक मात्रा, त्याचा एक ए. तचा टी, त्याचा एक मात्रा, त्याचा एक ए. आणि ता. आता बाबा लिहिलं. ते काय लिहिलं? आता सांगतोय तेच लिहिलं. अरे आत्ता सांगतोय ते लिह. आता सांगतोय तेच लिहिलं. अरे आत्ता सांगतोय ते. आता सांगतोय तेच लिहिलं. तेव्हा मला बोलतोय गोट्याला अंगठा तर बोलतोय का? पोस्टमन, जा पत्र घेऊन ये. जातोय बघ. तेव्हा मला बोलायचं. जा की मग. जातोय बघ. बाब्या, कुणाच पत्र आहे? वाच. फडा 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 फडा. ऐका वाच. फडा फडा फडा. ऐका वाच. फडा फडा. ऐका. अरे काय करायला? वाच ना. फडा फडा फडा. बाबा, बाबा मला वाचायला येत नाही, फक्त लिहायला येतं इंग्रजी. हुशारायच माझ्या बहादरा. 5वीत उगाच 3 वर्ष काढली रे माझ्या बहादरा. चपळ भावड्याला बोलवून घेऊन ये. जातोय बघ. तेव्हा मला बोलायचं गोट्याला अंगठा तर बोलतोय का? जा की मग. जातोय बघ. हा, बाबा चडी घालून जातो. हा, पळ. जातोय. चडी सुद्धा घालू द्यात ना. काय पोरे, काय पोरे. बाब्या, आणि तू लगेच कसं काय आला? बाबा बावड्या घरला यायला लागला होता. कुठं आहे भावड्या? ते काय बघा. नामदेवा, अरे ते पत्र कोणाचं आलंय तेवढं बघ वाचून. हे घे. नामदेवा, अरे एकटाच गाला त्या गालात हसायला आला. कुणाचं पत्र आहे? प्रॅक्टिस वालीच तर नाही ना? बाबा बाबा प्रॅक्टिस वालीच तर पत्र आहे. प्रॅक्टिस वालीच पत्र आहे का? ठीक आहे. अरे आम्ही असलं पत्र पाठवायचं, त्यांचं पत्र आलं म्हणायचं. ठीक आहे, आम्ही लागतो आमच्या तयारीला. काय चाललंय उन्हाचं शेवंत वहिनी? काय नाही ग, उद्या ना आम्हाला बघायला देखायला अमेरिकेचं पाहुणे येणार आहेत ग, म्हणून आपलं सारवान घातलंय. हो का? होता मग यंदा युवाईन वहिनी. बघू ग पुढच्या पुढं घडील तसं घडील म्हटलं. काय ग एकटीने सारवान घातलंय, तुझी जाऊबाई कुठे गेली दिसत नाही. आता माझ्या जावंच शिकायला सांगते ग पद. आता माझ्या जावंच निघाला म्हणून सांगते ग तुला. परवा दिवाळीचा सण झाला ग,
दिवाळीचा सण झाल्यावर 4-5 दिवसांनी तिचा भाऊ दिवाळी घेऊन आला. आता खायचा जिनस आहे म्हटल्यावर पोरं मागणार की नाही सांग बघू. हां, मागणार की नाही सांग बघू. तुला सांगते, माझ्या जाऊबाईनं खायचं तोंड बंद केलं आणि गाठोडं पिशवीत आदळलं आणि गेली की रुपाबाईच्याकडे बसायला. तुला सांगते पदे, माझ्या बाप्पाच्यानंच झालं नसतं ग असं खाणं. काय हिराबाईने तुम्ही, मी लट्ट दिशी हल्ली की मला वाटलं माझी जाऊबाई चालली की काय. किती भीत्याच ग जावला, भ्यावं लागतं बाई. एकाचं 2 करून गोट्याच्या बापाला सांगितलं की माझ्या पाठीचं दिरडा निघालच म्हणायचं. आता हिराबाईने पण आले, गंमत सांगते ग. परवा ग दाजीबा बिस्तरवाला मसरी कायला घेऊन गेलं. मसरी कोण येताना दाजीबानं बोकडाच का कोंबड्याचं 1/2 पावशेर मटण आणलं ग. मटण आणलं ग, त्याला करा कुरवलं ग. आणि तुला सांगते ग, चुली ढाना जाळ दिल्यागत केले ग, एकटीच वाढून बसली की खायला. तुला सांगते, पोराच्या हातामध्ये एक घास सुद्धा दिला नाही. तुला सांगते, आणि मी जर सगळा कार वाकळच्या भोकातून बघत्या ग, सगळा कार वाकळच्या भोकातून बघत्या. पोरं जांभळ्यात देऊन मेली, पण कोणाच्या हातामध्ये घास दिला नाही. तुला सांगते पदे, माझ्या बाप्पाच्यानंच झालं नसतं बघ असं खाणं. आणि बरं का, माझे जाऊबाईला वाटतं मी निघते का बाई. हो. ला 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 ना 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 ना. गोट्या इलवीकडे कशाला गेला होताच. मी इलवीकडे कशाला गेलो होतो. मी की नाही बाबा पाहुणा सोडा गेले. आता बघा गोट्याची गंमतच करत. गोट्या छडी खातात धरल्यावर. मगाची माझ्या छडीची नाडी सुटणार म्हणून मी दगडानं तोडली आणि राहिली सांगते छडीत गेल्या म्हणून हातात धरल्या. गोट्या तर बघ इलवी आली, कर दोन्ही हात वर कर. मी इलवी दोन्ही हात वर कर. इलवी आली गोट्या खाली बघ छडी. आय म्हणणार नाही मला, भाड्याने इलवी आले म्हणाय लावलं म्हणणार आणि माझे छडी खाले गेले म्हणणार. गोट्या तर बघ काळा कोटवाला माणूस कोणाला. हा, धरा बिरायचं आचणलं का. हे लगा धरायचं असलाच तुम्ही तर बघा आपल्याकडे चला. हलो सोडा नामदेवाचं हो. आईला मी नाव ऐकल्यासारखं वाटतं रे बाबन्या. हा, आता माझ्या लक्षात आला. आय म्हणत होते अमेरिकल पुरीवर बावड्याचा होम पेटवाय मामा पेटवायला आलाय ना. हो, मग चला हा दाखवते चला. घराजवळ आल्याबरोबर आया मी इकडून मामा घेऊन आले. आया, काय झालं तुला दुपारचं बोंबलायला. आई बघ ना, मी इकडून मामा घेऊन आलोय. ये बाहेर. अगं बाई, अमेरिकेचं पाहुणं, मी त्यांना बोलवते. अगं यात कुठं चालल्यात बघ ना, कोण मामा आहे. येऊ का तिथं एवढ्याला नानाच्या नाजी मग माघारी सोडून बघ की चालला ना. एक तर आणायची वर ना आम्हाला आता. अभि ऐकलत का. अमेरिकेचं पाहून आले. आय ग. अगं जरा मोठ्यानं बोल ग, अमेरिकेचं पाहुणा. अंतर कोणा त्यांच्यावर, अंतर कोण असतं आपला बाब्यान खोटे. उठा लवकर. हो चल, पुढे आलो मी. गोठ्या बाबूने तो गोंगड्याचा काढ धर. गोंगड धरा हातरा गोंगड हातरा असा. बाब्या, पाहुण्याला बसायला येतंय का सांग. आयला आता अवघडच आहे. आता बसायला काय म्हणायचं. सर डान बसा घोंगडा. जमलं.
गोठ्या अरे वळणीला लोम घालू नकास, वळणी तुठाल तुठाल म्हण तोडलीच मग धांद्रटा. अरे त्या पाहुण्याच्या अंगावरचे पात्र काढ, पात्र धोत्र लुगडी काढ. अरे ते इजार काढ पाहुण्याच्या अंगावरचे. कोणाची बाबा? अरे ते पाहुण्याच्या तोंडाची इजार काढ. अरे कुणाची काय कोणाची काढ. अगं शेवण ते ऐकलंस का? अगं कार्टन वळण आणली त्या पाहुण्याच्या अंगावर. धांद्रटा, एका ठिकाणी बसू वाटत नव्हतं तुला, एका ठिकाणी बसू वाटत नव्हतं तुला. हलकटा, सर बाजूला, सर की आता तरी बाजूला सर. का बांब बाजून वरती आणायचंय खाली? हा, सर बाजूला. काय पोर आहेत बाई. गोठ्या इकडे हे बघ, खालच्या आळीला जायचं सगळ्यांना सांगायचं, मधल्या आळीला जायचं सगळ्यांना सांगायचं. काय काय सांगणार? अमेरिकेचं पाहुणं आलेत म्हणायचं आणि आपण ताबडतोब बोलवलंय म्हणायचं. कुणा कुणाला सांगणार? हे बघ, शामरावला सांगायचं, इसवणाला सांगायचं, व्यंकटरावला सांगायचं, दामोणाला सांगायचं, मालिसरावला सांगायचं, वसंताला सांगायचं आणि येता येता तेवढं भडजी बोला संघ घेऊन यायचं. पळ आता. अगं शेवंत, हा बोला, बोलते मी. ताटामध्ये पान सुपारी का तंबाखू आणि जे काय लागतंय ते सारं साहित्य घेऊन ये. हो, तेच चाललंय म्हटलं. अगं आलीस का? हो आले. कुठं ठेवू? अगं ठेव माझ्या डोक्यावर. अगं ठेव ना गोंगड्यावर. काय बाई, सारखं टुचून बोलल्याशिवाय बोलणंच नाही माझ्या नवऱ्याचं. हा, लय तुम्हाला बोलल्यासारखं वाटतं काय? हा, असं बोलल्यासारखं वाटतं का माणसात तुम्हाला? बोलून झाला असेल तर हो बाजूला, माणसं येतील एवढ्यात. येतील म्हणेपर्यंत आलेच बघ. या या दामवांना या 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 या. बसा गोंगड्यावर बसा. अन्न तिकडं घोड्यावर कुठं पळताय? घोंगड्यावर बसा की. दिसायच कमी येते, असू द्या. बसा बसा बसा. या मालिसराव ये पुढे ये. बस गोंगड्यावर बस बस. असा या. सुका दादा टेकला का माग? या की पुढे या या. असा शामराव ये पुढे ये बाबा बस या. इसवांना ये पुढे ये पुढे ये. बस बस बस. असा बडजीवा हळूच. बडजीवाला बडजीवा हळूच. या 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 या. बसा 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 बसा. असं म्हातारा माणूस आहे. बस बसा बसा बस. असं दाजीबा सगळी माणसं आली का? याडला याडला, सगळी माणसं आलेली आहे. तुम्ही आता सुरुवात करा. ठीक आहे करतो. तर म्हणजे तुम्हाला माहित आहे, आमचं नाम मुंबईला शिक्षण शिकायला गेलं आणि एका अमेरिकन पोरीच्या प्रेमात पडलं. तिचा बाप अडकन फार मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या 10 ते 15 मोठ्याच्या मोठ्या फॅक्टऱ्या. एवढंच नाही तर स्वतःच्या मालकीच हेलिकॉप्टर सुद्धा. ए अण्णा, ए अण्णा, ए अण्णा, लय बारकी मोठी दिसते. असं मागा ना की पाहुण्याला नुसता घाम फुटला पाहिजे. असं मागा काहीतरी. ओ मागतो. तर मंडळी 551 रुपयावर दक्षिणा, अर्ध्या तोळेची चैन, गोदरेचं कपाट आणि जे काय होय नव्हते आणि जग काय करते ते जगाची जगरीत. आणि आम्ही आमच्या परीनं पोरीला नाकातली नथनी, पायातल्या पट्ट्या, असं जे काय होय नव्हते आम्ही आमच्या परीनं पोरीला करू. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या समाजामधील 4 माणसं घेऊन आम्हाला अमेरिकेला यावं लागल कुंकू लावायला. त्याचा यायचा जायचा सगळा खर्च अडकणला करावा लागल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वराडाचा येजा करण्याचा सगळा खर्च अडकणला करावा लागल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लगीन आमच्या दारात होईल. एवढं सगळं कबूल असेल तर सुपारी फोडा, नाहीतर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा, आपल्याला आपला मार्ग मोकळा. नामदेवा विचार बाबा पाहुण्याला. बाबा बाबा त्यांना सगळं कबूल आहे म्हणतात, पण येताना हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे म्हणतात.
अरे येऊ दे ना मग, त्याच्यामध्ये काय, येऊ दे ना. या अण्णा पाहुण्या सगळं कबूल आहे नव्हता, पाहुण्या सगळं कबूल आहे नव्हता, फोड का चुपा, अरे फोड म्हणते फोड असं. आणि बरका मंडळी आप्पा, बरका मंडळी, आता जेवूनच जाईल तुम्ही सगळ्यांनी, बरं का, बसा जेवायला. बरं का मंडळी, खाता खाता तुम्हाला एक, उद्या आपल्याला सकाळच्या गाडीनं पोरीला कुंकू लावायला अमेरिकेला जायचंय आणि सगळ्यांनी तयार राहायचंय, बरं का. हा बिरांना सगळ्यांना पोचलं का, सगळ्यांना पोचलं का, पोचलं असेल तर भोला पुंडली अरे देव विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. घ्या बिरांना लांबटी वत, बिरांना लांबटी वत, बिरांना लांबटी वत 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 असा बिरांना मारा, फोडका आमटीचा मारा मारा असा. पहाट उजळल्याबरोबर कोंबड्यानं बांग दिली. कोंबड्यानं बांग दिल्याबरोबर आमची शेवंताबाईनी आवे उजडले की उठा, आवे उजडले की उठा, आवे उजडले की उठा, आवे उठा ना, चला लवकर, बाहेर जाऊन यायचं नाही का तुम्हाला, बाहेर जायचं नाही का तुम्हाला. आय 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 तू आलीस का. काय नवरा आहे बाई, अजिबात लाजत नाही. काही विचारावं काही विचारू नाही म्हणून पोरग बरोबरीला आलं. हं आले जावा. अगं टंबऱ्या कुठं आहे का, सगळं मीच बघून द्यायला पाहिजे काय, सगळं मीच बघून द्यायला पाहिजे काय. हं बघा तिकडे कुठं तर असेल. अमेरिकेला जायचं आहे म्हणल्याबरोबर मोठ्याच्या मोठं गाठोडं बांधल्याबरोबर अगं शेवंत, त्या गाठोड्यामध्ये काय घेतलंयस का. गाठोड्यात काय घेतले बाई तुम्हाला सांगते. एवढा पोरीची साडी घेतल्या बघा, पोरीची साडी घेतली बाई मी. अजून काय घेतलं ग बाई, हो 2 लेपाटा घेतले, 2 चादरा घेतलेत, 2 रग घेतलेत बाई. आणखीन काय घेतलं ग बाई, हो आणखीन काय घेतलं बाई, नामाचा पॅन्ट शर्ट. अजून काय घेतलं ग बाई मी, हो तुमचं धोतारा इजाब. तुझी हो तुझे पातळ घेतलीस का. हो टरंग भरून घेतलेत, पातळ टरंग भरून घेतलेत. चला चला आवरा, आवरा ना, आंघोळ उरकून घ्या तेवढी, आंघोळ उरकून घ्या ना तेवढी. अगं मला आंघोळ उरकून घ्या म्हणत्याच, हा माझं धोतर आणि इजार हात बांधलंयस. अगं आंघोळ करून नेसणार काय ग मी. अहो ते कुंटीवरचं धोतार नेसा की, अहो ते कुंटीवरचं धोतार नेसा की. अगं उंदरानं गांडरलं किती. हो का, हो का, नेहरू शर्टाच्या खाली झाकून जाते. चला आवरा बघू पटापटा, चला बघू आवरा. आणि हे बघा समाजामधलं कोण कोण येतंय बघा, चला लवकर व्हा पड बाई, चला. हो अरे नेवरा, अरे नेवरा, अरे आवरून झालं का नाही तुझं. झालं ना आप्पा. अरे त्या हिराबाईचं आवरलं का बघ तेवढं, त्या हिराबाईचं आवरलं का बघ. हा विचारतो. अगं हिरा, अगं झालं का तुझं आवरून. झालं का बे भाऊजी, झालं माझं. एवढी साडी नेसते मग झालंच बाई माझं. आवर लवकर. हो हो. आवे शेवंत वहिनी तुम्ही आला ते बरं झालं बघा. आवे शेवंत वहिनी तुम्ही आला ते बरं झालं बाई. आवे शेवंत वहिनी तुम्ही आला ते बरं झालं बाई. अगं या 10-12 साडीमधली मी ही साडी नेसू का ती साडी नेसू, या घाईमध्ये मी जशीच्या तशीच उभी आहे. तुला सांगते ग, या साड्या इसकटलेल्या पाहून माझं मलाच वस्त्रहरण झाल्यासारखं वाटायला लागलंय बाई. चला झालं का गोट्या. अगं चल ना बाई तिकडे, गोट्याचा बोर ओरडत असेल तिकडे, चल बाई तिकडे गोट्याचा ओरडत असेल, चल. गोठ्या, ए गोट्या, गोट्या जावे तुझ्या बरोबरचा मारा. हिकडी 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 शिंबूड काढ, हिकडी शिंबूड काढ, तिकडी शिंबूड काढ, तिकडी शिंबूड काढ, इकडे शेंबडाचा मी जाळ मी केलावर. चल हो पुढा, हो पुढा. आवे वहिनी दुर्गमाच्या पाया पडा, मरीमाच्या पाया पडा, मारुतीच्या पाया पडा, सुक्कात ने ग बाय म्हणून पाया पडा. हो पडते बाई. दुर्गामाई सुक्कात ने ग बाई. अगं पळा की गाडी आली. मरीमाई सुक्कात ने ग बाय.
अगं पाक गाडी हालाय लागल्या. मारुत्र्या सुखात नाही रे बा. आता मारतोय गाडीत घ्या या. गोट्या गोट्या पळ, गोट्या गोट्या पळ पळ, जागा धर पळ. सगळी मंडळी गाडीमध्ये बसल्याबरोबर कंडक्टरने बेल दिली. टँग. कंडक्टरने बेल दिल्याबरोबर बायकांचा कालवा सुरू झाला. दुर्गमाच्या नावाने चांग भले, मरिमाच्या नावाने चांग भले, ज्योतिबाच्या नावाने चांग भले. चांग भलं म्हटल्याबरोबर गाडी निघाली. मंडळी गाडीतून उतरली आणि रेल्वे स्थानकावर पोहोचली. रेल्वे स्थानकावर पोहोचल्याबरोबर काही वेळातच प्लॅटफॉर्मवर अनाउन्सिंग झालं. मिरजवरून बॉम्बेकडे जाणारी सिकंदराबाद एक्सप्रेस फ्लॅट नंबर 2 वरती लावण्यात आलेली आहे. या गाडीने प्रवास करू इच्छिणारी फ्लॅट नंबर 2 कडे जावे. धन्यवाद. शुभ यात्रा. सगळी मंडळी गाडीमध्ये बसल्याबरोबर बायकांचा कालवा सुरू झाला. दुर्गमाच्या नावाने चांग भले, मारुतीच्या नावाने चांग भले, ज्योतिबाच्या नावाने चांग भले म्हटल्याबरोबर गाडी निघाली. गाडीचा भोंगा झाल्याबरोबर बायकांचा कालवा सुरू झाला. मंडळी रेल्वेतून उतरले आणि विमानतळावर पोहोचले. विमानतळावर पोहोचल्याबरोबर कोण ह्याला गेलं, कोण ह्याला गेलं, कोण ह्याला गेलं, कोण नको त्याला गेलं. अवे भाऊजी, अवे भाऊजी, या गाठोड्यापासून अजिबात हलू नका बघा. कुत्री बित्री भाकरी खातील बाई. नसताना माझ्या डोक्याला ताप बाई. गोट्या गोट्या भाऊजी पशी बैस. जा मी तुझ्या बरोबरच आहे. इकडे शिकडे ये, शिकडे. शेंबडाचा मी जाळ मी केला व चल हो पुढा हो. अवे हिरावईनी, त्या बाईला विचारा याची जागा कुठं आहे म्हणावं. विचारते हा. अवे वहिनी, त्याची जागा कुठं आहे? वाट अगं वाट नाही का याची जागा विचारते मी तुला. चल बाई पुढे वाटच दाखवायला लागली. अवे वहिनी, बसा कोपऱ्यात. बसू. बस. अगं थांब 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 थांब. काळा कोटवाला माणूस कोणीतरी आला. गेला बाई बस. अगं थांब 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 थांब. तसाच काळा कोटवाला माणूस कोणीतरी आला. आला तरी येऊ दे बाई, लय फास्ट आहे मला. अगं दाजबा तिकडे इमान लागले अमेरिकेला जायला आणि शेवंत आणि हिराबाईने कुठं आहे? ते काय तिकडे गेल्याच्या कुठं? तवक आल्या बघ, तवक आल्या बघ, कशा दात काढते त्या बघ. तवक तुम्ही असं करा नेवरांना गबाळ घेऊन तुम्ही व्हा पुढं, आम्ही इथून मागणं पुढं, तुम्ही व्हा पुढं. अवे भाऊजी, अवे भाऊजी, झोपलेलं कोण आहे? तुम्ही असं करा, तुम्ही व्हा पुढं, मी भडजी बोला उठवून घेऊन येतो, तुम्ही व्हा पुढं. मी भडजीवाला उठवतो. भडजीवा, ए भडजीवा, भडजीवा, भडजीवा. काय झालं तुला? तिकडं चला की वाण लागलं या. चला असं ठीक आहे चला. गोट्या गोट्या गोट्या, घुस मधनं घुस, गोट्यामधनं घुस, जागा धर. घुसलं बघ माझं कार्टात. अवे भाऊजी, सगळ्यांना जागा मिळाली का? अगं बाई, तात्यांना जागा मिळाली नाही. अहो महाग या, महाग महाग या, महाग या.
या माग. अबे मावशी जरा सरा पलीकडं. वाट अगं वाट नाही ग, सर पलीकडं. सर पलीकडं वाट. गो बाई अगं सर की पलीकडं. चिकाट बोकरा म्हणे चिकाट मेली. सर पलीकड. काय ग बाई, मग मी ह्याला गेले वाट वाट, आता सर पलीकडे म्हणताना वाट वाट म्हणजे नेमकं काय असेल ग? ए पुढया, आपली जागा पुढं आहे. चल बाई तिकडं, जागा आपली पुढं आहे म्हणे. चल गोट्या, ए गोट्या चल पुढं. गोट्या अरे तुझी छड्डे. मागाची गर्दीत चढताना बूम बूम म्हटल्यावर काही वेळातच एअरपोर्ट अलाउन्सिंग झालं. विमानाच्या आतल्या बाहेरच्या लाईटी लागल्याबरोबर बायकांचा एकदम कालवा सुरू झाला. दुर्गामाच्या नावाने चांग भले, मरीमाच्या नावाने चांग भले, ज्योतिबाच्या नावाने चांग भले म्हटल्या बरोबर विमान आकाशामध्ये झेपावलं. ते असं 1 2 3 4 एकदम. बऱ्याच वेळानंतर ते विमान अमेरिकेच्या विमानतळावर उतरलं. विमानतळावर उतरल्याबरोबर नामदेवचा सासू सासरा मीरा अगोदरच आलेले होते आणि नामाला पाहताच ओळख करून द्यायला सुरुवात केली. हॅलो हॅलो माय डॉटर. ओके ओके माय वाईफ रीना रॉय. हॅलो हॅलो. नामदेवा तू सरबाजूला आमची आम्ही ओळख पाहुण्याला करून देतो. आय एम बिरो अण्णा. हॅलो बिरो अण्णा. आय एम दाजीबा. हॅलो दाजीबा. आय एम बिरो अण्णा. हॅलो बिरो अण्णा. हॅलो करता करता मेरीनं नामाला या घोळक्यातून कसं बसं बाहेर काढलं आणि होता नव्हता तेवढा सगळा वजपा एका दणक्यात काढला आणि सगळी मंडळी घराकडे निघाली. घराकडे निघाल्याबरोबर आमच्या गोठ्याचं लक्ष तिकडे गेलं. बाबा 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 तवा का बावडा काय करतोय मिराकाला. तवा का बावडा काय करतोय मिराकाला. चल पुढे बघून प्रॅक्टिस करतोय. मग बाबा बाबा मी असली प्रॅक्टिस केव्हा करणार. बस खाले. जॉर्ज आडसनी संध्याकाळच्या वेळी अमेरिकेतील सुंदर प्रेक्षणीय स्थळ पाहून झाल्याबरोबर या लोकांसाठी मोठीच्या मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये खाऊन पिऊन सगळी मंडळी गुंग झाली. गुंग एवढी झाली केव्हा उजाडले कळलंच नाही. अंघोळ अष्टान हे ते करता करता कुंकवाचा मुहूर्त झाला. होळीला या सातावर बैस म्हणावं. आधीचा कुंकवाचा टाईम झालेला आहे. नवरीला या पातावर बैस म्हणावं, नामाला त्या पातावर बैस म्हणावं. दोघांनी याच्यावर हळदी कुंकू व्हायला. आता थोडं थोडं चमच्यानं पाणी याच्यावर सोडा. सोडलं आतावर दक्षिणा ठेवा. ठेवला आता झालं सगळं. पाच वाजतानी नवरा नवरीला हळदी कुंकू जावा. जावला झालं. कुंकू लावण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर ह्या लोकांना माघारी फिरण्याची घाई होती. जॉर्ज आडसननी ह्या लोकांना मोठ्या स्वागतामध्ये घेऊन एअरपोर्टवर पोहोचले. काही वेळातच एअरपोर्टवर अलाउन्सिंग झालं. ऑफ द अटेन्शन प्लीज. काही वेळातच लाईटी लागल्याबरोबर विमानाच्या आतल्या बाहेरच्या लाईटी लागल्याबरोबर बायकांचा एकदम कालवा सुरू झाला. दुर्गमाच्या नावाने चांग भले, मरीमाच्या नावाने चांग भले, मारुतीच्या नावाने चांग भले म्हटल्याबरोबर विमान आकाशामध्ये झेपावलं. ते असं 1 2 3 4 एकदम. लग्नाचा उर्वरित भाग सादर करीत आहे चला जाऊ बाई लग्नाला.
लेखक आणि सादर करते ज्योतिकुमार कोसारीकर. काय झालं ग बा, काय झालं ग बामा तुला एवढं हसायला? अगं हसू नको तर काय करू ग हिराबाई, तुला सांगते संभ्याच्या बापानं कुठून फाट्ट दिशा आवाज काढला कोणाला टाकू बाई. तुला सांगते संभ्याचा बाप संभ्याला म्हणतो कसा, बाबा बाबा फाट दिशा आवाज कोणी काढला? संभ्याचा बाप म्हणतो कसं, तुझ्या बाण काढला त्यावर मी इतके हसले ग, इतके हसले ग, कोणीतरी गुदगुल्या केल्यासारखे. येते ग मी येते. संभ्याचा बाप बराच चमत्कारिक आहे की. हा काय करायचं ग आपल्याला बाई. सको रको पार्वती लोचना मंगला अंजू आगे रंजू. या की ग बायानं तुम्हाला एक अमेरिकेत झालेली गंमत पण सांगायची. काय झाले बाई हिराबाईने गंमत? अगं बस तरी खाली. हा बसले सांग बाई. अगं आम्ही सगळी कुंकवाला गेल्यावर अमेरिकेच्या विमान स्टँड उतरलो ग. आणि उतरल्यावर बघते तर काय, नामदेवचा सासू सासरा आलेले होते ग. आणि नामाला म्हणाला हलव. मग नामानं हलवलं का? मग नामानं हलवलं ग. मग हिराबाई तुम्ही हलवलं? मी नाही बाई हलवलं, मला हलवायला लाज वाटते म्हटलं. मग पुढं सरकला बघ. एवढं लाज असतं हिराबाईनी, एवढं लाज असतं. तुझ्या ठिकाणी मी असते ना एकदा काय 10 वेळा दाबून धरून हलवलं असतं म्हटलं, तरीच माझी दारकावाईनी एवढी फेमस आहे. अबे शेवंताबाईनी. सको रको पार्वती लोचना मंगला अंजू आगे रंजू. या की ग बायाने इकडे हळूदळू लागायला. या की. अगं ते हिराबाईच्या गप्पा संपल्या असं तर या ना या. आल्या म्हटल्या बरोबर हळद दळायला आणि हळदीचं गीत म्हणायला पक्कच तुम्हीच हिराबाईनी. तुमचा गळा लई गोडा आहे बघा, जणू काय लता मंगेशकरचाच गळा असल्यासारखा वाटतोय बघा. आणि माझ्या पोराची हळद दळायला तुम्हालाच नेईन बघा. अगं मंगला, अगे मंगला, अगं पार तर होते बघा बघू घावतवा पोळ्या. जणू काय पाण्यात मैसाने वरमाल केल्यावर चाललंय तुझं बोलणं. अक्का त्या का तुम्ही जरा गप्प बसा. अक्का त्या का तुम्ही जरा गप्प बसा. हा मी बसले, बोल बाई बोल, बसले मी बोल. हा अगं डझन मुलं झाली की पोरे ठोरे ना अजून लहान पुलासारखी. हा बरे आहेस की? पुढे बघून खुट्टा टोका. काय म्हणालीस? पुढे बघून खुट्टा टोका. वर टाकाल ठोकाय मेले गाय रे. माझ्या हातात कुठा टोकला की गाय रे. काय चाललंय कालवा घरामध्ये? अबे बहिणी जात्यावरचं गाणं चालू करा, जात्यावरचं गाणं चालू करा. करते बाई करते. आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हाच पडली घाई. अजून तरी सांगा सांगा बाई माझं वय काय झालंच नाही. अबे वहिनी, अहो तुम्हाला मी हळदीचं गाणं म्हणायचं सांगितलं, तुम्ही सिनेमातलं गाणं म्हणताय. आता गो बाई, मग अशी मला धानलीमध्ये काय कळलंच नाही. सिनेमातलं गाणं म्हणत्या का मी हळदीचं गाणं म्हणत्या? आता म्हणते. हा एवढा थोराईचा नवरा ग बाई, ती का जाईन मारुतीला, ती का जाईन मारुतीला. हाती मागत वरातीला. अवे बायानं म्हणा की माझ्या बरोबर म्हणताय ना? हो म्हणा. असा बाई मांडव घातीला की, ती का घातला चाप्यायाचा औष बंधूला सांगू किती. छंद नवऱ्याच्या बापाईचा. इकडं हळद दळायचं गाणं संपल्या संपल्या तिकडं आमच्या लिंब्याचं गाणं सुरू झालं. दादा 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 मला आगायला आला. अगं तुळशे, ऐकलंस का? आबा रिमोट कंट्रोल बटन दाबाची तयारी दाखवतोय. आले आले.
दादा दादा मला जोरात आला. अगं तुळशी आलीच का? आले. आत्ता आलीच. अगं कार्टन दाबलं की रिमोट कंट्रोलचं बटन. दाबलंच ताशीला रिमोट कंट्रोलचं बटन. दाबलंच दाबलंच दाबलंच. अगं काय कळताय त्याला? तेवढं कसं कळताय? जिथं जाईल तिथं हागून घाण करताय ताशेल. वैताग मला आलाय कारट्याचा. कप तुम्हाला सांगते, परवा सुमीच्या वट्टी भरणाला बोलावून गेले. तिथं जाऊन पोचते तो एका बाईनं गेले ग मी तिथं आणि म्हणते कसं आये बूम बूम म्हटल्याबरोबर मी त्याला छड्डी काढून पटांगणात बसवलं आणि बसल्यावर म्हणते कसं आये बूम न. परत ते मांडवात घेऊन आले. मांडवात इकडं पंक्ती उठत होत्या. माझा डोळा चुकून बायकाच्या पंक्तीत घुसलं म्हणता तसं कार्टन रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. तसं पंक्तीला आमरस. एक बाई नाक धरून काय म्हणाले असेल, काय ग बाई, काय बिचारीनं खायला घातलंय कोणास ठावक. आता कुठं 2 घात चांगलं लागलं म्हणून गिळलं होतं. काय ग बाई, अगं कुणाचं कार्टा घे म्हणाव तिकडं साईटला. अगं आवसा, ए उठ बाई तिथनं उठ. एवढ्यावर माझं कार्ट थांबलं नाही. त्यांच्या थोरल्या बहिणीच्या धाकट्या पोरल्या कुपसंगीचं पाहुणं बघायला आलं होतं आणि 7-9 काकला माझ्या होतं. तिथं गेल्याबरोबर एका बाईनं लाडानं उचलून घेत, ये माझ्या बाळा, ये माझ्या बाळा, य म्हटलं तसं कार्टन रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. तसा आमरस बदा लागला कळायला. अगं मी बघत्या सकाळच्या पारी माझी नाश्त्याची गाय नाही, बदा आमरस गाळण्याची गाय. वेगळा सुरा. नामदेवचा सासरा अडकन घर बघणीला आल्यावर म्हणत होता लग्नाला हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे म्हणून. आता कुठं उतरायचं का हेलिकॉप्टर? त्याचं काय अवघडा बिराना, त्याचं काय अवघडा बिराना. सांगे सुरा कुठं उतरायचं? आता तुमचं विमानतळ झालंय ना, उतरा की त्यावर. चमारी सांग म्हणताना हे सांगलं माझ्या भादरा. अरे तुझा पण कधी टक्कल पडेल का नाही? हा आप्पा काय त्या वेडेच्या नादाला लागलाय बिरोअण्णा. हा हे बघ, हेलिकॉप्टर कुठं उतरायचं, कसं उतरायचं याचा आम्ही सगळा बंदोबस्त केलेला आहे. हा आप्पा कुठं उतरायचं ठरलंय? हे बघ, आपल्या शाळेचं ग्राउंड आहे ना, हा त्या सगळ्या ग्राउंडला 4ही बाजूने लाल भडक फुगे बांधणार आहे. जिथं लाल दिसल तिथं हेलिकॉप्टर उतरायचं. बरं अण्णा मला सांगा, उतरण्यासाठी तुम्ही कसला सिग्नल देणार आहे? का मीच लाल झेंडा घेऊन उभं राहू, काम चालू रस्ता बंद? अरे त्याची काहीही गरज नाही. हे बघ, आपल्या शाळेच्या बाजून गारवेला आहे ना, त्या सगळ्या गारवेला 4ही बाजूने लाल भडक बांधणार आहे. जिथं लाल दिसल तिथं हेलिकॉप्टर उतरायचं. आलं का तुझ्या लक्षात? हे अण्णा जमलंच मग एकदाशी. गड्या बापय बाया पोर यांना दचकून सांगता दचक्या पांडात चावडीवरून हात दळला. इथं चावडीवर काय करताय दामू शामो? आता चावड्या काय करताय दामू शामा? मी दाम्याच्या बापाची वाट बघतोय. माझ्या बापाचं नको काढो नाव नको काढो माझ्या बापा. राहिला पांडोबा. पोलीस आणि पाटील कुठं आहेत? पोलीस आणि पाटील शाळेकडे आहेत. त्या मायला दाम्या, ए दाम्या, पोलीस आणि पाटील कुठून गेलं रे शाळेकडे? त्यासाठी मी तुला म्हणत होतो थोडं कमी लाव म्हणून. माणसं दिसायची कमी येतात. आणि दाम्या चावडी समोर झोपलाय. चावडी म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली काय? आता तुम्हीच मगाशी मला असं करून ढकललं आणि मला वरून बोलताय अरे रे 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 एक ग्लास भरून पे शाबास. मित्र असावा तर शेम्यासारखा. पांडोबा तुम्ही वा पुढे, आम्ही थोडे लावून निघतो शाळेकडे.
गड्या बापय बाया पोरांना दचकून सांगता सांगता शेवंता वहिनी, अवे शेवंता वहिनी, बाय रंजू, ए रंजू, झालं का बाई तुझ्या नवऱ्याला पाजून? काय अगं तुझा नवरा बुळकांड्याने आजार आहे, त्याची देखभाल करण्यासाठी तुझ्या घरात दुसरं कोणी आहे का? नाही ना. अगं म्हणून म्हटलं तुझ्या नवऱ्याला पाजून झालं का? हो झालं बाई. झालं असेल तर शाळेकडे चला बाई. हो चला. बाया रंजू, झालं का बाई तुझं मुलं पाजून? हो माझं झालं बाई. झालं असेल तर चला बाई, तिकडे भावड्याचं वराड येणार आहे. चला. कमला वहिनी, अवे कमला वहिनी, अजून तू कंदून झालं नाही बाई पोराचं तुझ्या? हा अबो वहिनी सकाळी पाणी सुटलं. अगं मग असं कर, फडक्या बिडक्यानं पुस आणि घे काकलानी, चल शाळाकडे भावड्याचं वराड येणार आहे. चल बाई चल. पोरांनो चला रे, पोरांनो चला रे, भावड्याचं वराड येणार, शाळाकडे चला रे, चला 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 म्हणत पोरांनी शाळा गाठली. शाळेच्या चौबाजूनी त्रिकोणी चौकोनी पंचकोणी गांडोळासारखं कुंपण असलेल्या अशा या मैदानामध्ये हेलिकॉप्टर उतरल्याबरोबर बायकांचा कालवा सुरू झाला. बया नामदेवाचं वराड आलं, नामदेवाचं वराड आलं, वहिनी नामदेवाचं वराड आलं, नामदेवाचं वराड आलं. दाजीबा भावड्याचं वराड आलं, भावड्याचं वराड आलं, भावड्याचं वराड आलं, भावड्याचं वराड आलं. पोरांनो भावड्याचं वराड आलं, भावड्याचं वराड आलं. अमेरिकन जॉर्ज हडसनचे मित्रमंडळी नातेवाईक मुंबईपर्यंत विमानानं आली आणि तिथून टॅक्सी करून जिथं नामदेवाचं लगीन होतं तिथं त्यांचं पाहुणं आपलं वराड आलं आणि मोठ्या स्वागतात वराड लगीन घराकडे निघालं. आणि वाजंत्र्यांना वाजवा असा इशारा मिळताच वाजंत्र्याने वाजा बडवायला सुरुवात केली. डांग डांग नांग नांग डांग नांग 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 डांग नांग 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 डांग नांग 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 डांग नांग डांग नांग डांग नांग 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 डांग नांग 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 डांग नांग. वाजंत्रे वाजवायचं थांबवा थांबवा. वीरांना पाण्याचे कसे कोणा नाही गेलाय, नेवरांना नेवरांना पाण्याचे कसे पाहुणे चाडू वता 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 असा. आता गाठी बिठी लोकांना उभं करा. दाजबा तुम्ही तू उभा राहा, दाजबा तुम्ही तू उभा राहा. असं दाजबा लागून शामराव तू लागून उभा राहा, लागून लागून उभा राहा. इसवांना तू उभा राहा, लागून लागून उभा राहा. मालिसराव पुढे या पुढं, लागून 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 उभा राहा. असं एका रांगत उभं राहिली का? असं. आता गाठी बिटीला सुरुवात करा. गाठी बिटीला सुरुवात करायची करतो. अगं अगे रावणी अगं फडे के फडे आज कोण गेलो फडा. असा आता मी पाहुण्याला नामाटी ओढतो. पाहुणा मुंडकं वरती करा, मुंडकं वरती करा, करा मुंडकं वरती करा. असा आता मी तुम्हाला नामाटी ओढतो. आता तुम्ही मला वडा 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 वडा. असं आता हे घ्या नारळ पान सुपारी घ्या 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 घ्या. असं आता तुम्ही मला द्या, तुम्ही मला द्या द्या. असं आता साखर साखर साखर. आता तुम्ही मला साखर. दाजीबाप्रमाणेच व्यंकटराव, किसनराव, नेवरांना, इसवांना सगळी मंडळी गाळाभेट घेऊन मोठ्या स्वागतात वराड लगीन घराकडे निघालं. वाजंत्री वाजवा. अबे भाऊजी, अबे भाऊजी, अबे भाऊजी, वराड लगीन घराकडे निघालंय पण वराडाला जानवच गर दिले कुठे म्हणते मी. दिलंय मास्तराच्या गोट. खरं सांगा ना भाऊजी, खरं सांगा ना. दिले कोंडाबाजी चक्रात. अगं ढेकणाचा नुसता ऊत आलाय त्या घराला. आता कसं करायचं? मग आता जाऊ द्या दचक्या पांडाच्या दचक्या पांडाच्या छापरात वराड. चालेल बाई चला. पिली लिली ढंबा क्रपाक वाजता वाजता इकडे ढंबा क्रपाक वाजवायला सुरुवात केली. शेवंता. काय बाबा? और तुझ्या आई कुठं आहे? आहे का बाबा? हा हा बाबा हाताला मेहंदी लावत्या. मेहंदी लावत्या का? तुझ्या आईला म्हणावं तुझ्या बापानं बाहेर बोलव, लवकर बोलव तुझ्या आईला व तुझ्या. आया तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? माझ्या बापाचं नाव पुढं करून
तुमच्या बोलण्याने मी काले नसते. बरं मी म्हणते कशासाठी बोलवलंय? म्हणते मी एवढा धप्पा कशाला बोलवलंय? माझ्या पोराच्या लग्नात तुझ्या बाचं बारसं घालायचं म्हणून बोलवलंय. घालताय माझ्या बापाचं बारसं? घालताय माझ्या बापाचं बारसं? आलाय माझा बाप लग्नाला, बोलावून तुमच्या समोर उभं करते. मग घाला बघ माझ्या बाचं बारसं. हा हिच्या आईला द्याव द्याव करायला पाठवणं इथं का? होय आय मेले गं! होय आय मेले गं! अरे साहेब धराय जरा. होय आय मेले गं! आता एक शब्दही बोलत नाही. एक शब्दही बोलत नाही बघ. एवढं द्याव द्याव करून होते. मग बघ यांची गंमत. मामा मामी मला या घरात द्यायला नकोच म्हणत होते. आईनं भावानं बारीक गोंजरून गोंजरून मला मोठ्या घरात दिलं ग. आता एक शब्दही बोलत नाही. नामदेवा इकडे तुझ्याबरोबर जया आहे, गिरजा आहे, भिंगरा आहे, बायला सगळ्या पुरी तुझ्या बरोबर आहेत. पहिल्यांदा द्याव द्याव करू नये. पहिल्यांदा दुर्गमाला नारळ फोड. दुर्गमाला फोडलं की मरीमायला फोड. मरीमायला फोडलं की मारुतीला फोड. तसंच पाय वाटणं शाळेकडे जावा. तिथं शुद्धोबाला फोडा. शुद्धोबाला फोडलं की ज्योतिबाला फोडा. जितोबाला फोडलं की बिरोबाला फोडा. बिरोबाला फोडलं की तसंच पाय वाटणं शाळेकडे जावा. तिथून पाय वाटणं मसुबाला पाय वाट जाते. मग मसुबाला फोडा. मसुबाला फोडलं की मग झालं पाहिजे द्यावं आपलं पूर्ण. जावा. अवेश म्हणता वहिनी, काय झालं होतं ग तुझ्या नवऱ्याला एवढं मग अशी धप्पा हाणायला? काय सांगायचं बाई तुला. आता नवरा म्हटलं ग, मारला तर मारो परता. पण त्याला काय मान मर्यादा आहेत का नाही? उठलं की सुटलं बोलायचं. दिरा न्यायचं बोलायचं, जावं न्यायचं बोलायचं, ह्या न्यायचं बोलायचं. तुला सांगता येईल जन्म कराच कटाळा ग, कराच कटाळा. हळदी लावण्याचा कार्यक्रम चालू झाल्या अगं काय नटापटा लावलंच नवीन नवरीवाणी. येऊ का मग अशीच मी भुंड्या कपाळाची? येऊ का मी अशीच भुंड्या कपाळाची? कोणी मला लग्नामध्ये विचारलं हे कुठे आहेत म्हणलं, काय उत्तर द्यायचं ग? हा काय उत्तर द्यायचं? काय उत्तर द्यायचं मी? एवढं इचरून केस बुचडा बांधते मग माझं झालंच बाई. आवर लवकर. हो आवरते. आवर लवकर. हो झालं. आवर लवकर. हो झालं. आवर लवकर. झालं. अगं झालं पण वाठाला लाल काय लावलंयस का? दिसत नाही का काय लावलंय? कुंकू लावलाय मी. आता अमेरिकाच आपल्या घरात येणार आहे म्हटलं, मग पुढं काय? कोरलेला कुक्कू लावून उरलेला कुक्कू ओठाला घासून ओठ लाल लाल भडक करून डोक्यावरचा पदर सावरता हिरावहिनी. सकू रकू पार्वती लोचना मंगला अंजू यल्लवा मैना नगिना शकुंतला किसना कोयना स्वप्नाली. अगे बायानो, अगं या के बायाने हळदी लावायला आल्या. म्हणता जातेच्या भोवती सगळ्या बायाने घेरडा घातला. कुणी पैठणी नेसली, कुणी फलटणी नेसली, कुणी माहेरची साडी नेसली, कुणी रंगीला नेसली, कुणी हम आपके है कोण नेसली, कुणी थरथराट नेसली, कुणी दे दनादन नेसली. अशा बायकांची मंडपात ह्या गर्दी झाली. अबे कमलाबाईनी, हळदीच तयारी जोरात चालल्या म्हणायची की ग बाई. हो का? अबे वहिनी कुणी नेसवली साडी तुम्हाला? का ग मला काय चांगली दिसते का? हो तर कुणीतरी पळवून नेल बाई तुला, काहीतरीच अक्का तुझं बाई. अगं कमला, अगे मंगला, अगं घरामध्ये काय दोऱ्याचा गुप आणायला, अगं दोऱ्याचा गुप आणायला गेलीस का? घरामध्ये गेली गप्पा मारायला गेलीस का? ये बाहेर आलीस का? आले. अगं ते कळसात बघ, अगं कळसात बघ ते शांतेचं कार्ट. अगं उचल त्याला. अगं हा अगला बघा, उचल गा त्याला. आदळ त्याला कळसाच्या बरं. आदळ. आता शांतीला हाक दे म्हणावं, पोरानं कळसात पाचका केला म्हणावं. काम चालू, रस्ता बंद. हा शमंत वहिनी झालं. चला तानाचा टायमिंग झालेला आहे, तर येणाऱ्या मंडळींनी पाय उचलून लग्नालाच आहे बरं का.
अंतर्पादाचा का नवरा नवरीने उतून उभं राहायचं आहे. गंगा सिंधू सरस्वती यमुना ना 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 गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया तुझ्या सदा मंगल तुझ जगन सावधान राजा दीन रुक्मिण देखून चिंता कर. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पण तुझ्या सदा मंगल तुझ जगन सावधान. आता सावधान समयोग वाजंती बहु गरुमात करते वाजंती वाजवा वाजवा. पान सुपारी घेतल्याशिवाय तसेच जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मालकाची हात जोडून नम्र विनंती आहे बरं का. हॅलो माय टेस्टिंग आलो. पान सुपारी घेतल्याशिवाय तसेच जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मालकाची हात जोडून नम्र विनंती आहे बरं का. चला जेवायला बसून घ्या. वळी पंक्तीवरून जेवायला बसल्याबरोबर वाढप्याने जर हलून वाढायचा बरं का. वाढप्याने जर हलून वाढायचा बरं का. लहान पोरांना बघून वाढायचा, मोठ्यांना फोल वाडा खाऊ द्या. माग पोचलं का, मध्ये पोचलं का, पुढं पोचलं का, पोचला असेल तर बोला पंढरी हरिदेव विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. घ्या पाहुणं खाता खाता होऊ दे एखादा स्लो कोपऱ्यातलं पाहुणं होऊ द्या. अरे कोंबड्या तुला दोन पायी तुझे मुंडके कापुनी तुला कोण नाही. भोला पुंडली हरिदेव विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. घ्या घ्या म्हटल्याबरोबर इकडे घ्यायला सुरुवात झाली. प्रथमतः नाव घेण्यासाठी बेंडे काकूंना प्राचार्य केलं जातं. बेंडे काकूच्या मुखात 32ने राम म्हटला. अशी आजी कसं बरं नाव घेते. गीता म्हणाली की विनोदानं नाव घ्यायचं असतं. आता मी तुमच्या प्रेमा खातर नाव घेते. ऐका. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंते त्याच्यात लावल्या मोत्याच्या ज्योती गोटी. आता काय माझा गोट्या खेळायचं वय आहे का ग पोरेनं. आता मी परत नाव घेते. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंते त्याच्यात लावल्या मोत्याच्या ज्योती. सकाराम गेल्यावर त्यांनी मला ठेवले खालते. अबे भामा का तुम्ही नाव घ्या. मला नाव घ्यायला सांगतेस वे का. मी 4 मुलाची आई झाली मला नाव घ्यायला सांगतेस वे. बरं मी पण एक विनोदानं नाव घेते. वाकडतील बाभळ वाकडतील बाभळ. काय म्हणाली ग बी. वाकडतील बाभळ वाकडतील बाभळ त्याला फुटला वाकडतीला पाला. सकाराम पाटील मेला म्हणून मी तुकाराम पाटील केला. अबे हिरावईने तुम्ही एक नाव घ्या की. घ्या. हो घेते घेते. हिरावईने तुम्ही घ्या की. हो घेते घे. अबे हिरावईने घ्या की. हो घेते घेते. दारात पेरला हरभरा दारात पेरला हरभरा पाणी जातं झुळझुळ जाते तर जाऊ द्या फुलबाग पेऊ द्या. अशी सासू शानी 8 दिवसाला घाले पाणी. असा दिरा औषधार वाडा बांधलाय नक्षीदार. वाड्याच्या पुढे हंजीरचे झाड हंजीर झाडा पिक्की पिक्की साखर. आणि परशुरामाचं नाव घेते. लावा लावा स्पीकर. इकडे नाव घेण्याचा कार्यक्रम झाल्या झाल्या इकडे रुसवा फुगवा सुरू झाला. काय झालं ग तुळसा तुला रडायला. काय अगं झालं तरी काय म्हणतंय. काय अगं झालं तरी काय. काय रकुला आपलं बारीतलं बाजाळ काढलंय. मला आपलं हलक्यातलं काढलं. एवढा एक दुसरा पडा इकडं काय झालं की मग सगळे म्हणे इकडं धा 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 धावले. काय नाही ग भावाच्या लग्नात बाचीच्या लग्नात भावानं किती भारीतलं पाताळ काढलंय म्हणून आपल्या भावाचं गुणगान काढून रडत होते. चला वराड घालवायला. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं नामदेवाचं लगीन कार्य सुरळीत गुण्या गोविंदानं पार पडलं. त्याबरोबर वराड वाटेला लावायचं होतं.
जॉर्ज एडिसन आणि त्यांची मुलगी मेरी आणि झालेलं जावई नामदेव सगळी मंडळी जिथं हेलिकॉप्टर उभा होतं त्या दिशेने चालू लागले. लहानपणापासून गुडघ्याच्या वरती कपडे घालून मिरवणारी मेरी क्षणार्धात लग्नानंतर भारतीय झाली होती आणि केलेल्या रोषणाईमध्ये मेरी अधिकच सुंदर दिसत होती. तेवढ्यात कुठून तरी मंद वाऱ्याची झुळूक सू असा आवाज करीत मेरीच्या अंगाला झोंबली. अंगाला वारा झोंबल्याबरोबर तिनं नकळत डोकं नामदेवच्या छातीवर ठेवलं आणि सर्वांच्या माना न कळत माघारी वळाल्याबरोबर त्यानं आपला हात तिच्या पाठीवर हळवार नेला आणि हेलिकॉप्टरमध्ये जाऊन हात केला. हात केल्याबरोबर हेलिकॉप्टरचा दरवाजा लागला आणि हेलिकॉप्टर आकाशामध्ये झेपावलं. ते असं ताई ताई ओ बाई